आम्ही आमची रॅलीमध्ये गेलेलो. आम्ही घरात आमचे सुना, मुलं, छोटी मुलं होती आमची 2. त्यावेळेस बाहेरची लोकं, महेश चौगुलेचे सगळे समर्थक, त्याचा मुलगा रॉड वगैरे घेऊन आले इथे. आमच्या घरात सगळ्यांना, आमच्या घराच्या काच फोडल्या, मुलांना मारलं आमच्या इथे येऊन. त्यानंतर आम्ही सगळा मॉब चौकात गेलो. चौकात आम्ही तिथे आंदोलनासाठी बसलो. त्या आंदोलन बसत असताना परत आमच्यावरती पथरावचा वर्षाव केला. त्यात राजू चंपा, मी स्वतः, माझी जाव यांच्यावरती दगडफेकीचा जो झाला तो त्याच्याने आम्हाला लागले. काय तुम्ही आता पोलिसांकडे मागणी करणार? पोलीस काहीही आमच्यासाठी करत नाही आहे. त्यात जे ढगळे आहेत ते ऑन ड्युटी पिलेले पण होते आणि त्यांना आम्ही कारवाई करायला सांगितली त्यांच्या माणसांवरती. तर त्यांनी आम्हाला कारवाई करायला आम्ही करतो असं सांगितलं आणि ते जाऊन तिथे उभे राहिले. त्यांच्या समोरच हे दगडफेक झालं, तरी पण त्यांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही आहे. भिवंडी पालिकेच्या निवडणुकीत लक्षणीय ठरलेला प्रभाग क्रमांक 1 येथील निवडणूक, ज्या ठिकाणी कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील, त्यांची पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील व मुलगा मयुरेश पाटील हे लढत देत असताना त्यांच्यासमोर भाजपाचे आमदार महेश चौगुले यांचा पुत्र मित चौगुले व त्यांचं पॅनल या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होता आणि त्या ठिकाणी भाजपाच्या मित चौगुले व त्यांच्या पॅनलचा दारुण असा पराभव झाला. आणि त्यानंतर जो भिवंडी शहरातील कोंबडपाडा, विशेषतः कोंबडपाडा, गोकुळनगर या संपूर्ण परिसरामध्ये एक असं भयग्रस्त वातावरण होतं. आणि त्याच दरम्यान आज सायंकाळी 9:30 वाजताच्या सुमारास विलास पाटील यांच्या जो बंगला आहे त्या बंगल्यावरती दगडफेक करण्यात आली. त्या ठिकाणी घुसून हल्लासुद्धा करण्यात आला. आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत माजी महापौर कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील आहेत. नक्की काय सांगाल, कशा पद्धतीचा आहे संपूर्ण प्रकार? आम्ही या संदर्भात सगळे आता प्रचार विजयी झाल्यानंतर आम्ही लोकांचे आभार मानायला गेलो, परंतु तिथे आम्हाला असं कळलं की आमच्या घरामध्ये स्वतः आमदार महेश चौगुले यांचा मुलगा एक 2-4 गाड्या घेऊन स्वतः येऊन आमच्या घरात घुसलं. दरोडेखोर कसे घरात घुसतात त्या पद्धतीने घरात घुसून आमच्या घरी तोडफोड केली. आमची घरामध्ये फक्त अशा वेळी महिलाच असतात, त्या महिलांना त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः महिला तिथे किंचाळायला लागल्या. आमचा एक 2 वर्षाचा लहान नातूसुद्धा आहे, त्याच्यावरती पण त्याच्यावर परिणाम झाला. सगळी घाबरून झालेले आहेत. गाडींच्या काचा वगैरे फोडल्या. त्यानंतर सगळी दहशत शोधता आम्ही ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आम्हाला ते शोधत आले होते. आणि शोधत आल्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला, DCP साहेबांना फोन केल्यानंतर, परंतु आम्हाला तशी जी साथ पाहिजे तशी मिळाली नाही. मग आम्ही आमच्या पद्धतीने जे आम्हाला सिक्युरिटी दिली ती 2-3 लोक पोलिसांची, त्या पोलिसांनी घेऊन आम्ही आमच्या इथे आलो. परंतु ही जी परिस्थिती आहे ही BJPची घाणेरडी परिस्थिती ही निर्माण त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि ह्या दहशतीला आम्ही घाबरत नाही आहेत का आम्ही हे मीडियासमोर बोलतोय म्हणून आम्ही घाबरलो नाही आहेत. ह्याचं उत्तर आम्ही देणार आहोत. कारण का हा सगळा इथला तालुक्याचा आगरी कोळी बांधव आहे ना, हे सहन करत नाही आहे. तो महिलांवरती हात उचलतो. आता महापौरांवरती सुद्धा त्यांनी दगडफेक केली, त्यांना इंज्युअर्ड झालेलं आहे. इथे एक दुसरा मुलगा आहे, तो एक इंज्युअर्ड झालेला आहे. एक मुलाला इथे चाकू मारला आहे, एकाला इथे चाकू मारलेलं आहे, एकाला डोक्यात दगड ठेचून करून मारलेलं आहे. हे कशा करता? आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही हे सगळं करणार नाही, परंतु त्यांनी जाणून बुजून आमच्या घरात येऊन सगळी ही दहशत निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये काय वाटतं, पोलिसांनी सुरुवातीपासून ज्या पद्धतीचा इथं बंदोबस्त ठेवणं आवश्यक होतं किंवा पोलिसांच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? मी तर आमचा जो निजामपुराचा इन्चार्ज आहे ढगले, ही इज मॅन्युक्युलेटेड, ही इज टोटली मॅन्युक्युलेटेड. एक दिवसापासून तो व्यक्ती आम्हाला आम्ही सहकार्याची भूमिका ठेवत नाही आहे त्यांच्याकडनं, परंतु आम्ही एक फटाकड्याची माळ लावली तरी त्याला ते आक्षेप आहे. त्याचं एक बँड वाजलं तरी त्याला ते आक्षेप आहे. आम्ही ज्या ठिकाणी आचारसंहितेमध्ये आम्ही ज्या ठिकाणी आरोकडनं परमिशन घेतली तिथे आमच्या महिलावरती त्या लोकांनी शिव्यागाळ केल्या, त्यांना धक्काबुक्की केली. ते रिपोर्ट, ते FIR ते घ्यायला तयार नाही आहेत. FIRमध्ये जवळजवळ 6-7 तास महिलांना माझी महापौरांना तिथे बसून ठेवलं. आणि त्या लोकांची जर कंप्लेंट असली तर अवघ्या 3 मिनिटात त्यांची कंप्लेंट FIR दाखल करून घेतात. मग हे आत्ता हे जे प्रकरण चाललेलं आहे, मला असं वाटतं ते दारू पिऊन आत्ता आले होते, सिव्हिल ड्रेसवर आले होते आत्ता. परंतु ते म्हणतात मी त्यांना शांत करतो, परंतु शांतता न करता आमच्यावरतीच लाठीचार्ज केलं. आमच्या घरात आम्हाला सिक्युरिटी देण्यापेक्षा आमच्या घरामध्ये दगडफेक झालं. हे सगळं झाल्यानंतर आमची सगळी
महिला आमचे सगळे भयभीत झाल्यानंतर त्यांनी सिक्युरिटी आम्हाला द्यायला माहिती आहे. तो तिकडे जाऊन त्यांच्याबरोबर तिळगुळ खातो, गोड गोड बोलतो आणि आम्हाला म्हणतो तुम्ही इथे शांतता बसा. आणि त्यानंतर आम्ही म्हटलं का आम्हाला हे त्यांना अटक करा तुम्ही, तर त्या लोकांनी आमच्यावर दगडफेक केलं. आमचे सगळे मुलं जवळ बरेचसे लोक इंजुर्ड आहेत, मला कल्पना नाही अजून कोण कोण इंजुर्ड आहेत. मॅडम आणि आम्ही तिथे ठिया मानून बसलो होतो, परंतु आमच्यावर पण त्यांनी दगडफेक केलं. एक मुलगा आमच्या शेजारी बसला त्याच्यावरती दगडफेक केला आणि 2-3 लोकांना त्यांनी ठेचून मारायचा प्रयत्न केलेला आहे तिथे. तर हे ढगळे जे आहेत ह्यांना त्यांची हकलपट्टी करा, नाही तर लॉ अँड ऑर्डर इज डिस्टर्ब जस्ट बिकॉज ऑफ ढगले. आणि हे पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवावं. आणि जे पोलीस प्रशासन चालवत आहेत शासन, हे महाराष्ट्राला बदनाम करणारे हा मोठाच व्यक्ती आहे. ह्याला सिच्युएशन कंट्रोल करता येत नाही, ह्याला फक्त पार्शलिटी करता येते. आणि महिलांवरती अत्याचार जेव्हा झाला त्या तरीसुद्धा त्यांनी कुठले ॲक्शन्स घ्यायला तयार नाही. आता पण दारू पिऊन आले होते ते, तुम्ही जर त्यांची टेस्ट केली आत्ता तर ते दारू पिऊन आले आहेत एकदम. असे हे सिनियर PI DCP साहेबांना फोन केला, त्यांनी ताबडतोब इमिडिएट ॲक्शन्स घेण्याकरता चालू केलेलं. परंतु हा माणूस जो आहे हा आउट ऑफ कंट्रोल आहे. हा वेगळा हा उगीचच आम्हाला धमक्या द्यायचा प्रयत्न करतो, तू आम्हाला धक्का दिलं हे दिलं. म्हणजे त्याला खोटं नाटक करायचा सवयच आहे त्याला झालेली. पैसे खाल्लेत त्यांनी, पैशापेक्षा माणुसकीच नाही आहे. आज महापौरांच्या सुद्धा इथे डोक्यावर थोडं गंभीर मार लागलेला आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर या कोंबडपाडा परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ज्या पद्धतीचं आंदोलन सुरू होतं आणि त्या ठिकाणी जी दगडफेक झाली त्यानंतर पुन्हा एकदा येथील वातावरण तंग झाले आणि आता परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली जरी असली तरी या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये तणावपूर्ण आता शांतता आहे. कॅमेरा पर्सन अजयसह संजय भोई, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.